नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये। तर आज आपण बघणार आहोत कालचा राहिलेला अर्धा पेपर प्रश्न 5, 6 आणि 7। तर आपला प्रश्न 5वा आहे केस स्टडी। अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। तर आपण बघूया आता केस स्टडीमध्ये काय आहे। तर विवाह समारंभ आटोपून गावात परतल्यावर तुम्हाला आशाला समजते की जिल्हा रुग्णालयात नंदिनीने काल मुलीला जन्म दिला आहे। तिला प्रसूतीपूर्व रक्तस्राव खूप प्रमाणावर झाला, त्यामुळे तिला खूप प्रसव वेदना होत होत्या। तुम्ही गावची आशा असल्यामुळे ताबडतोब रुग्णालयात गेलात, तेव्हा ती तुम्हाला खूप थकलेली दिसली। मुलगी नंदिनीच्या कुशीत झोपली होती, पण तिने मुलीला पाहिलेले नव्हते। मुलगी खूप छोटी दिसत होती। तुम्ही परिचारिकेला विचारले मुलीचे वजन। तिने 1 किलो 900 किलोग्रॅम असे सांगितले। मुलगी 3 दिवसाची झाली तेव्हा नंदिनीला घरी पाठवून दिले, पण या 3 दिवसात नंदिनीने मुलीला स्तनपान दिले नव्हते। बघा, ही केस स्टडी अशा प्रकारे आहे की नंदिनी नावाची जी गरोदर माता आहे, तिची प्रसूती झाली आहे आणि तिला प्रसूतीच्या वेळी खूप रक्तस्राव झाला आणि खूप वेळपर्यंत तिला प्रसूतीच्या कळा येत गेल्या। तिच्या मुलीचे वजन 1 किलो 900 ग्राम आहे आणि तिने मुलीला स्तनपानसुद्धा केलेले नाही आणि ती खूप थकलेली आहे। तर अशा प्रकारची माता आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला मिळू शकते। तर तिच्यावेळी आपल्याला काय काय प्रश्न येतात किंवा कोणत्या कोणत्या परिस्थितीमधून जावं लागते त्याच्यावर आपल्याला आता प्रश्न आहे। तर प्रश्न पहिला आहे, नंदिनीची स्थिती समजल्यावर तुम्ही तिच्या कोणत्या समस्याची यादी कराल? तर पहिली समस्या आहे तिची खूप वेळ प्रसव वेदना, म्हणजे तिला खूप वेळपर्यंत प्रसव वेदना होत होत्या आणि जास्त रक्तस्राव। तर बाळाचे वजन 1 किलो 900 ग्रॅम, स्तनपान सुरू न करणे, अशक्तपणा आणि रक्तक्षय। तर आपण तिच्या कोणत्या समस्याची यादी करणार की तिच्या बाळाचे वजन 1 किलो 900 ग्राम, स्तनपान तिने लवकर सुरू नाही केले, तिला अशक्तपणा, रक्तक्षय आणि प्रसूतीच्या कळा खूप वेळपर्यंत इत्यादी समस्याची आपण तिची यादी करू। त्याच्यानंतर आहे तुमच्या भेटी दरम्यान स्तनपानाच्या बाबतीत तुम्ही तिला कोणता सल्ला द्याल? तर आपण तिला काय काय सल्ला देऊ? तर ताबडतोब स्तनपान करणे, स्तनपान रुग्णालयातच सुरू करणे आवश्यक होते, 3 दिवसानंतर नाही। तर जेव्हा आपण बाळ होते, प्रसूती होते, तेव्हा आपण नॉर्मल असते तेव्हा अर्ध्या तासाच्या आतच स्तनपान करायला सांगत असतो, पण त्या बाळाला 3 दिवसानंतर स्तनपान सुरू करण्यात आले। बाळाचे वजन कमी आहे म्हणून त्याला दर 2 तासांनी स्तनपान देणे, बाळ खूप लहान आहे म्हणून आशाने मातेला योग्य प्रकारे स्तनपान करण्यासाठी मदत करणे आणि बाळ कसे स्तनपान करत आहे यावर लक्ष ठेवणे। जर बाळाला स्तनपान नीट करता येत नसेल तर मातेच्या स्तनातून दूध काढून बाळाला पाजण्यास मदत करणे, इत्यादी कामे एक आशा म्हणून आपल्याला भेटीदरम्यान करायच्या आहेत। याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3, बाळाची योग्य ती काळजी घेण्यासाठी आशा नंदिनीला कोणता सल्ला देईल? तर बाळाची काळजी योग्य प्रकारे घेण्यासाठी आपण तिला सल्ला देऊ। बाळाची प्रकृती गंभीर असल्याची मातेला कल्पना देऊन त्याची विशेष काळजी घेण्यास सांगणे, बाळाला उचलण्यापूर्वी आणि स्तनपान करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, बाळाला दर 2 तासांनी स्तनपान देणे, बाळाला उबदार वातावरणात ठेवणे, उबदार राहण्यासाठी बाळाचे डोके कपड्याने झाकण्यास सांगणे, बाळाला मातेच्या छाती व पोटाला चिकटवून झोपवणे, बाळाला वारंवार स्तनपान करणे। तर बाळाचे वजन खूप कमी असल्यामुळे बाळ लाल रंगामध्ये आहे आणि एकदम त्याची प्रकृती गंभीर आहे। तर बाळाचे वजन वाढण्यासाठी आपण बाळाला गुंडाळून बाळाला उबदार कपड्यामध्ये गुंडाळून ठेवण्यासाठी सांगणार, दर 2 तासाने बाळाला स्तनपान करायचे आहे आणि बाळाला मातेच्या छाती व पोटाला चिकटवून ठेवायचं, त्यामुळे बाळाला उबदार होईल बाळ आणि बाळाला वारंवार स्तनपान करायचे आहे आणि बाळाला स्तनपान करण्यापूर्वी, बाळाला घेण्यापूर्वी
हात मातेने स्वच्छ साबणाने धुवायचे आहे. अशा प्रकारे आपण नंदिनीला काळजी घेण्यास सांगू. तर अशा प्रकारे आपले केस स्टडीचे 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आणि जी केस स्टडी आहे ती आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पण कधी जेव्हा आपल्या एखादी मातेचं बाळ कमी वजनाचं असते तेव्हा आपण त्या बाळाला काय काय काळजी घ्यायची, कशाप्रकारे मातेने काळजी घ्यायची, घरच्या लोकांनी काळजी घ्यायची हे आपण सांगत असतो. तर यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक 6 प्रात्यक्षिक. तर प्रात्यक्षिकमध्ये आपल्याला प्रश्न आहे, आपल्या गृहभेटीमध्ये बाळाचे वजन घेताना कोणते कौशल्य वापरतात, त्याप्रमाणे खालील प्रश्नाची उत्तरे द्या. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, वजन घेताना बाळाचे वजन बरोबर योग्य येण्यासाठी आपण अशा कोणते कौशल्य वापराल? आशा प्रथम वजन काट्याचे 0 ॲडजस्ट करून बाळाला कमीत कमी कपड्यामध्ये वजन घेईल. तर जो काटा असते त्याला आपण ॲडजस्ट करायचे 0वर आणि बाळाचं वजन घेताना बाळाच्या अंगावर कमीत कमी कपडे असेल याची आपण खबरदारी घ्यायची आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, वजन जर 1 किलो 825 ग्रॅम असेल तर शिशूचे वजन कोणत्या रंगात आहे व त्याचे वजन कसे आहे हे कुटुंबियांना सांगेल. तर शिशूचे वजन लाल रंगात आहे, त्याचे वजन अत्यंत कमी आहे असे आपण कुटुंबियाला सांगूया. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, अशा गृहभेटीमध्ये अकाली जन्मलेल्या आणि लहान दिसणाऱ्या शिशूचे वजन किती होईपर्यंत अंघोळ घालू नये असे सांगेल. तर बाळाचे वजन 200 किलोग्रॅम होईपर्यंत बाळाला वजन घालू नये असे आपण अकाली जन्मलेल्या आणि लहान दिसणाऱ्या शिशूचे वजन होईपर्यंत सांगू. 200 किलोग्रॅम वजन होईपर्यंत त्याला आंघोळ घालायची नाही असे आपण घरच्या लोकांना सांगू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, वजनाने कमी असलेल्या नवजात शिशू सुरुवातीला स्तनपान करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याला मातेचे दूध देण्यासाठी आपण काय उपाय सुचवाल? तर सुरुवातीला जे शिशू आहे, नवजात शिशू आहे, तो कमी वजनाचा असेल, तो स्तनपान करू शकत नाही, तर अशा वेळी त्याला चमच्याचा वापर करण्याचा उपाय आपण मातेला सुचवू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, वजन काट्याच्या मोजपट्टीची आकृती काढून त्यावर रंग व वजनाचे माप ग्रॅम व किलोग्रॅममध्ये लिहा. तर वजन काट्यावर 1 ते 0 ते 5 किलोग्रॅम हे वजन लिहिलेले असते. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर प्रश्न क्रमांक 7मध्ये 3 प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी आपल्याला कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे असतात. तर आपण सर्वात आधी पहिला प्रश्न बघूया. प्रसूतीनंतर घ्यावयाच्या काळजी दरम्यान निर्माण होणाऱ्या 5 समस्यांची यादी करा. तर प्रसूतीनंतर खूप साऱ्या समस्या तयार होतात. तर 5च आपण नाही, आपल्याला खूप साऱ्या समस्या होतात, तर आपण त्याची यादी बघूया. खूप रक्तस्राव होणे मातेला, विषाणू संक्रमण होणे, शरीर पिवळे पडणे, खूप डोके दुखणे आणि अंधुक दिसणे, रक्ताची कमतरता, स्तनांमध्ये गाठी आणि वेदना, सूज आणि संक्रमण, प्रसूतीनंतर स्वभावात बदल, घाण वासाचा स्राव, प्रसूतीनंतर खूप प्रमाणात रक्तस्राव. तर एखादी माता आहे की तिला अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण HbA1c भेटी करतो तेव्हा आपल्याला या भेटीमध्ये ही माहिती मिळते की एखाद्या मातेला खूप रक्तस्राव झालेला आहे किंवा तिचे शरीर पिवळे पडले आहे, डोके दुखत आहे, अंधुक दिसत आहे. तर अशा ज्या गोष्टी आपल्याला दृष्टीला पडतात किंवा माता आपल्याला सांगत आहे किंवा घरचे लोक सांगत आहेत, तर ही अतिशय गंभीर बाब आहे त्या मातेसाठी. किंवा एखाद्या मातेला स्तनामध्ये गाठी आल्या आहे, सूज आली आहे, दुखत आहे किंवा तिचं शरीर सुजलेलं दिसत आहे, प्रसूतीनंतर तिच्या स्वभावात बदल झालेला आहे, ती चिडचिड करत आहे किंवा घाण वास येत आहे, तर अशा वेळी आपण त्या मातेला लगेच संदर्भित करायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी दरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांची यादी. तर या ज्या समस्या आहे ह्या खूप गंभीर आहे. यापैकी एक जरी समस्या आपल्याला त्या मातेमध्ये आढळली तर त्या मातेला आपल्याला सरळ संदर्भित करायचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, जागतिक क्षयरोग दिनाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. तर 24 मार्च 1882 रोजी डॉक्टर रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञांनी क्षयरोगाचे जंतू शोधून काढले. या घटनेची स्मृती म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेतर्फे क्षयरोग
क्षय दिन म्हणून साजरा केला जातो. आज 100हून अधिक वर्षे लोटली असूनही हा रोग आटोक्यात येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगातील 1/3 लोकांना क्षयरोगाच्या जीवाणूचा संसर्ग केव्हा ना केव्हा तरी झालेला असतो. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. त्यासाठी दिली जाणारी औषधे 6 ते 8 महिने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काटेकोरपणे घेणे आवश्यक असते. तब्येत थोडी सुधारली की रोगी औषध घेणे बंद करतात. त्यामुळे क्षयाचे जंतू पुन्हा शरीरातील प्रतिजैविकावर हल्ला करतात. अशा वेळी त्यांना पुन्हा औषधे सुरू करावी लागतात. हे सर्व टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मते क्षयरोगी औषध घेतो त्यावेळी कोणीतरी देखरेख असायला हवी. त्यासाठी नजरेसमोर औषध दिल्यामुळे रोग्यांमध्ये चांगली सुधारणा आली आहे. त्या औषध पद्धतीला डॉट्स असे नाव देण्यात आले आहे. क्षयरोगाचे जंतू क्षयरोगीच्या थुंकीद्वारे पसरतो. त्याचा प्रसार थांबविण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी BCG लस दिली जाते. क्षयरोगाचा समूळ उच्चाटनासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तर क्षयरोगाची अशा प्रकारे ही माहिती आहे. तर आता सध्या आपण BCG लस, अडल्ट BCG लस आपल्याकडे मोहीम सुरू आहे. त्यामध्ये आपण 30च्या वरच्या लोकांना BCG लस देत आहोत की त्या लोकांना BCG क्षयरोग प्रतिबंध करता आला पाहिजे म्हणून. तर हे जे क्षयरोग आहे, क्षयरोगाचा जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो 24 मार्च 1882 रोजी डॉक्टर रॉबर्ट कॉख यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांनी हे क्षयरोगाचे जंतू शोधून काढले आहे. त्याच्यामुळे या दिवशी हा जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. तर यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक 3. तर स्तनपान योग्य प्रकारे होत आहे याची 4 लक्षणे लिहा. तर स्तनपान जर योग्य प्रकारे होत असेल तर आपल्याला काय काय गोष्टी आढळतात ते आपल्याला लिहायचं आहे. तर पहिलं आहे तणावमुक्त माता असल्यास आत्मविश्वास निर्माण होतो. शिशूचे तोंड मातेच्या स्तनाला योग्य पद्धतीने चिकटले आहे, ज्यामुळे स्तनाचा जास्तीत जास्त भाग शिशूच्या तोंडात असेल. शिशूचा खालचा ओठ बाहेरून मुडपला आहे. दूध पिण्याचा प्रकार योग्य आहे. शिशू दूध ओढत आहे. शांतपणे मातेच्या शरीराला चिकटलेला आहे. स्तनपानानंतर स्तन नरम होतात आणि स्तनाग्र टपोरे बनते. तर स्तनपान योग्य प्रकारे होत आहे की नाही, तर आपल्याला कोणती लक्षणे दिसतात. तर ही लक्षणे आहे खालील प्रकारे. तर अशा प्रकारे हा मार्च महिन्याचा पेपर आहे तो आपण बघितला आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 7 पर्यंत. तर 7व्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न होते, त्यापैकी आपल्याला 2च सोडवायचे असतात, पण इथे मी 3ही प्रश्न सांगितलेले आहेत. तर हे जे पेपर आहे याच्यातली जी माहिती आहे ती आपल्याला काम करताना वेळोवेळी कामी पडणार आहे. जसे की आता आपण बघितले की स्तनपानाची म्हणजे माता जर योग्य प्रकारे स्तनपान करत असेल तर आपल्याला कोणती लक्षणे आढळतात किंवा प्रसूतीनंतर कोणते जे धोके आहेत मातेला होऊ शकतात, आढळू शकतात. तर अशा प्रकारे हे जे काही पेपरमध्ये मुद्दे आलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्याला गृहभेटी करताना, एक आशा म्हणून काम करताना. तर जेव्हा आपण गृहभेटी करतो, HBYC, HBNC किंवा विजिट करतो, कोणत्याही प्रकारे जिथे आपण कुठल्याही घरी जातो, आपल्याला जर काम करताना या गोष्टी माहीत असल्या की तर आपलं जे काम आहे ते एकदम योग्य पद्धतीने होणार, एकदम चांगले होणार. तर अशा प्रकारे हा आपला पेपर इथे संपलेला आहे. तर पुढचा पेपर आपण लवकरच बघूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि बाय बाय.